आज हे जी काही इकोसिस्टीम, ही जी फसवणुकीची जी इकोसिस्टीम चालते, ह्यात तुमचा सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना, ह्याचा फार मोठा वाटा आहे. तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर नसलेली इललेजिटिमेट पद्धतीने, इलिगल पद्धतीने खोट्या नावाचा वापर करून सिम कार्डची प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर फ्रॉडसाठी वापरतो. ठाणे शहरामध्ये मागील काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहेत शेअर ट्रेडिंग फ्रॉडचे जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत. त्याचा कन्सॉलिडेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त डुंगरे सर, ॲडिशनल CP उगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल हे तपास करत होते. या तपासामध्ये आपण जे आहेत रायपूरमधलं, छत्तीसगडमधलं 2 आरोपी जे आहेत जगदलपूरमधनं आपण अटक केले आहेत. आफ्ताब ढेबर आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख, हे दोघं जे आहेत हे भिलाई छत्तीसगड इकडनं दुसऱ्या आरोपीला अटक केलेलं आहे. तर ह्यांच्याकडून आपल्याला 800 ॲक्टिवेटेड सिम कार्ड्स, त्याच्यानंतर लॅपटॉप, वायफाय राउटर, मोबाईल हँडसेट, 50 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेकबुक, पासबुक, रोख रक्कम हे सगळं सापडलेलं आहे. ह्यांच्याकडनं पुढील तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज लईक अहमद या व्यक्तीला आपण अटक केलेली आहे. तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला हे आढळलं आहे की जे देशभरात हे जे कॉल सेंटर्स किंवा इंडिव्हिज्युअली जे काही फसवणुकीचे लोक चालतात, यांना सिम कार्डची आवश्यकता असते. त्यांना सिम कार्ड प्रोक्युअर कुठं करणार, तर हे लोक जे आहेत हे सिम कार्ड प्रोव्हाइड करतात. हे जे आहेत हे ह्यांचं नेटवर्क जे आहे हे भारतभरात सर्वत्र चेन्नईपासून दिल्लीपर्यंत यांनी लोकांना सिम कार्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. याच्या बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया, दुबई, चायना या ठिकाणी सुद्धा यांनी सिम कार्ड्स पाठवलेली आहेत. हे आपल्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये मागील काही लोकांना माहिती असेल की कंबोडियामध्ये सुद्धा काही भारतीय जे आहेत त्यांना कामानिमित्त बोलवलं जातं आणि त्यांच्याकडनं सायबर फ्रॉड्स करवले जातात, त्यांना तिकडे बंदी धरून. तर हे काही सिम कार्ड्स तिथेही गेलेले आहेत. तर ही जी आहे ही खूप मोठी कडी आहे. जर आपल्याला हे सायबर फ्रॉड्स थांबवायचे असतील तर ह्यांची इकोसिस्टीम जी आहे इकोसिस्टीम तोडावी लागेल. आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे, इन्व्हेस्टिगेशन त्यातली एक मेजर स्टेप आहे की जेणेकरून हा जो त्याचा एक जो बॅकबोन जो आहे त्या बॅकबोनला आपण आता हट केलेला आहे. आता ह्यातनं पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढचा तपास आम्ही करतो. सर, हे इंटरनॅशनल सिम कार्ड आहेत का सगळे? नाही, लोकल सिम कार्ड. लोकल सिम कार्ड. मोठ्या प्रमाणात सिम कार्ड आले कुठून याच्यात? हो, आता हे काय करतायत, ह्यात आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. आम्ही ह्यात बरेच आपले जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, म्हणजे मला नावं नाही घ्यायची कोणाची, सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे आपले एअरटेल असेल, जिओ असेल, बाकी असेल, तर ह्यांचे जे लोकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात तर ह्यांना हाताशी धरून हे जे गलिबल सिम कार्ड बायर्स आहेत, उदाहरणार्थ आपण जर जाऊन एखादं सिम कार्ड बाय करायचं असेल तर तुमचा एकदा थंब घेतात, त्यानंतर तुमचा थंब तिकडे रिप्रेझेंट होऊन जातो, तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतं. हे सांगणार तुम्हाला अरे झालेलं नाही व्यवस्थित, अजून एकदा थंब घ्या आणि दुसऱ्यांदा थंब घेणार तुमचा आणि दुसरं सिम कार्ड तुमच्या नावाने जनरेट करणार. आणि हे जे आहेत हे सगळे सिम कार्ड्स हे तिकडे पुरवले जातात. तर ह्यांना सिम कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे 3 रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते आमच्या रडारवर आहेत. त्यांचा तपास करतोय आम्ही आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. नाही, एकाच व्यक्तीचे नाही काढले त्यांनी. मी काय सांगतो आपल्याला, आज जे सिम कार्ड विक्रेते आहेत हे मला कुठल्या कंपनी जाणीवपूर्वक नाव घ्यायचं नाही, हे XYZ कंपनीचे सिम कार्ड विक्रेते आहेत. 3-4 सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत यांचे विक्रेते आहेत. तर हे काय करणार माहिती आहे, जर तुम्ही यांच्याकडे गेलेत हे कार्ड घेण्यासाठी, तुम्हाला समजा जिओचं कार्ड घ्यायचं, एअरटेलचं कार्ड घ्यायचं, तुम्ही यांच्याकडे गेले तर हे तुम्हाला तुमचा थंब घेणार. आजकाल सगळं थंब प्रिंटवर तुम्हाला कार्ड इश्यू होतं, तुमचा ऑटोमॅटिक आधारचा डेटा सगळा त्यांच्याकडे येऊन जातो. तर त्यावेळी तुमचा एकदा थंब न घेता 2दा-3दा थंब घेणार की तुमचा ते प्रोसेस झाला नाही म्हणून. आणि त्या पद्धतीने त्यांनी जे आहेत ना गलिबल लोकांच्या नावाने सिम कार्ड्स काढलेली आहेत आणि ही ऑल अक्रॉस इंडिया वर्ग केलेली आहेत. म्हणजे छत्तीसगडमध्ये एका राहणाऱ्या इनोसंट माणसाचं सिम कार्ड आज चेन्नईमधला माणूस वापरून फ्रॉड करतो किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या एखाद्या इनोसंट माणसाचं सिम कार्ड वापरून तुमच्या आगरतळाला कोणीतरी तुमचं डिफ्रॉड करत असतो. त्यामुळे हे नेटवर्क जे आहे हे ऑल इंडिया नेटवर्क आहे आणि ह्यांची म्हणजे इकोसिस्टीम जी आहे ओव्हर पिरियड जनरेट झालेली आहे ती तोडणं आवश्यक आहे. काय म्हणताय? आता जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत ह्या आरोपींची इथली काय पार्श्वभूमी नाही. आता बघा, हे आरोपी काही महाराष्ट्रातले नाही आहेत, ठीक आहे. हे जे आहेत हे छत्तीसगडचे आहेत. ह्यांचं कामच सिम कार्ड प्रोव्हाइड करणं आहे. आज तुम्ही कळलं काय, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर समजा 10 फ्रॉडस्टर्स असतील, फ्रॉडस्टर्स म्हणजे युनिट म्हणतो मी, समजा 10 युनिट असतील तर त्या युनिटला 100 कार्ड प्रोव्हाइड करायची
त्यानंतर टोटल जे आहेत 3000 सिम कार्ड्स अशा पद्धतीने इश्यून झाल्याचं आम्हाला तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि आम्ही सगळे ट्रॅक करतो. सर असं काय सिम कार्ड यूज करून कितीचा फ्रॉड झाला, किती लोकांची फसवणूक झाली? साहेब आता बघा हे काय आहे, आपण ह्या सिम कार्ड आता फाइंड आउट केलेले आहेत. आता एक सिम कार्डवरून किती फोन झालेले आहेत आणि त्यातनं किती ॲक्च्युलायझेशन फ्रॉडचं झालेलं आहे हे काढणं तर आत्ता या तारखेला मी सांगणं तुम्हाला योग्य होणार नाही किंवा शक्य होणार नाही. काय म्हणताय? उत्तर प्रदेशात राहतात पण वेगवेगळ्या भागातून छत्तीसगडमध्ये राहतात. वेगवेगळ्या भागातून सिम दुसऱ्यांच्या नावावर नाही नाही नाही, हे छत्तीसगडमधले जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांचे सिम कार्ड हे घेत आहेत आणि हे भारतभरात पोहोचवतात. भारतभरात 1200-1500 रुपये पर सिम कार्ड. आता बघा हा तपासाचा भाग आहे. आता आम्ही आता करतो ह्यांचे जे आहेत ना, ह्यांचे जे काही लिंक्स आहेत ज्यांना ह्यांनी प्रोव्हाइड केलेले, मी तुम्हाला सांगतो यांनी भारतभरातच प्रोव्हाइड नाही केलेले. यांचे सिम कार्ड यांनी चायना, कंबोडिया, दुबई इथपर्यंत पाठवले होते. म्हणजे इंटरनॅशनल रॅकेट आहे. यांचे रॅकेट मी काय, आता बघा मी काय तुम्हाला सांगतो, हे इकोसिस्टम आहे. आज बघा, आज हे चेन स्नॅचर्स आहेत. चेन स्नॅचर सुद्धा इकोसिस्टम असते. चेन स्नॅचिंग करणारे, ते मार्केटमध्ये नेऊन विकणारे, त्यानंतर कोर्ट कचेऱ्या बघणारे, बाकी त्यांना आश्रय देणारे, ही सगळी इकोसिस्टम जी आहे त्यांची गाड्या प्रोव्हाइड करणारे, ही इकोसिस्टम आहे. तर हे जे आहेत दे आर वन ऑफ द पार्ट्स ऑफ दिस इकोसिस्टम. त्यांच्यावर आपण हिट केलेलं आहे. पासबुक आणि क्रेडिट कार्ड जे सापडले ते त्यांचे स्वतःचे की त्यांनी दुसऱ्याच्या अकाउंट वरती ते पैसे घेणं आणि ते कसं काय काय नायजेरियन काय दुसऱ्याच्या अकाउंटला गुन्ह्याकरता पैसे पैसे जे आहेत पैशाचं ट्रान्झॅक्शन काय करायचं, काय कसं काय करायचं. 800 सिम कार्ड तुम्ही हे केलेले तुमच्या नावावर आहे. हो लोकांचे फसवणूक झालेली त्यांची, म्हणजे त्यांच्या नावाने सिम कार्ड काढून असं केलं. हो. आता बघा सिम कार्ड जे आहे, सिम कार्ड XYZ नंबरनी जनरेट होत नाही, म्हणजे विदाऊट नंबर जनरेट होतच नाही. ते कोणाच्या तरी नावावर तुम्हाला असाईन करावं लागतं. तर हे ज्यांच्या नावाने असाईन झालेले आहेत ना ते इनोसंट लोक आहेत, हे असं आम्हाला तपासात निष्पन्न झाले. त्यांचा काही संबंध नाही. तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे असं काय अवेअरनेस आहे का? आपण ट्रायकडनं किंवा एअरटेलकडनं किंवा दुसऱ्याच्याकडनं करू शकतो असं काय अवेअरनेस? हे या पद्धतीने काय सांगा स्पष्ट. अरे आमचे लोक फार हुशार आहेत. वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची टॅपकॉम. तुम्ही स्वतःचा जर सिम कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला युजर म्हणून स्वतःचाच मोबाईल नंबर टाकून लॉग इन व्हायचं आणि तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे ते तिथे दिसतं आणि तिथून तुम्ही त्याला डिसेबल एनेबल पण ठेवू शकता. म्हणजे तुम्ही वापरत नसाल वाटेवर तुमचे जुने सिम कार्ड असतील वगैरे ते दिसतात, म्हणजे आहे ते. आणि तसं नसेल तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन गॅलरीत सुद्धा चौकशी करू शकता. एअरटेलचं असेल तर एअरटेलमध्ये जाऊन तुमच्या आधार कार्डने किती सिम कार्ड इश्यू झालेले आहेत ते तुम्हाला त्याच्यावर. छत्तीसगडचे जे दोघे आहेत आणि दिल्लीचा जो आरोप आहे त्यांचे तिघांचे रोल काय होते? नाही, हे तिघांचं काम हेच आहे, डिस्बर्समेंट ऑफ द सिम कार्ड. मुख्य आरोप फसवणूक करणारे ते नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतो, हे नेटवर्क जे आहे ना, ह्यांनी कॉल केलेले नाही तुम्हाला, ह्यांनी जे आहेत ना तुम्हाला किंवा आम्हाला कॉल केलेले नाही. हे जे आहेत हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. ह्यांनी ते सिम कार्ड जे आहेत ना, सिम कार्ड जनरेट करून त्यांनी त्या लोकांना पाठवलेले. आता आम्ही ते तुमच्याशी डिस्कस नाही करणार आम्ही. प्रश्नच नाही. हे 800 ऍक्टिव्ह सिम कार्ड जे आहेत ना, आता हे बंच ही डिलिव्हरी झाली असते. आता समजा आम्ही काही दिवसांनी पोहोचलो असतो तर एक आठवडाभरात हे 800 सिम कार्ड बाहेर डिस्बर्स झाले असते आणि यांचा वापर सुरू झाला असता. आज हे जे आपण हे जे सिम कार्ड घेताना की आपली फसवणूक होत नाही किंवा आपल्या कागदपत्रांचा गैरवापर होत नाही हे बघावं. आणि आपल्याला जे काही मी जसं सुरुवातीला सांगितलं, मानवी मनाचे 2 दोष जे आहेत हे लोक कॅप्चर करतात. एक तर आपल्याला भीती घालणे आणि दुसरं म्हणजे आपल्याला लोभ दाखवणे, लालच दाखवणे. या दोन्ही गोष्टींना डिसिस्ट करावं. आपल्याला आलेले अननोन कॉल जे आहेत हे त्यांना रिस्पॉन्ड करू नये, आपले स्पेसिफिक डिटेल देऊ नयेत. कुठल्याही अननोन ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण इन्क्लूड होऊ नये. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इन्क्लूड करून त्यांच्याकडनं टिप घेऊन पैसे कमवणे शेअर मार्केटमधनं हे होत नसतं. हा सिम्पल हा फ्रॉडचा प्रकार आहे. भारतभरात खूप असे गुन्हे जे आहेत या प्रकारात दाखल होतात. त्यामुळे प्रत्येकाने ह्याच्या संदर्भात जे आहे ना ह्याच्या संदर्भात अलर्ट राहावं. आपल्याला या संदर्भात कुठल्याही अशा पद्धतीचा फ्रॉड आपल्याशी होतोय हे आपल्याला जर जाणवत असेल तर ताबडतोब आपण लोकल पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे. याच्यामध्ये अजून असे फोन येतात
हे जे आहेत चालला की तेवढंच फक्त कॅच करून मग नंतर ते व्हिडिओ बनवतात आणि त्या माध्यमातून पण लोकांना blackmail नाही, तसं आता बघा हे काय तुम्ही जे म्हणताय हे जनरली जे आहे ना जनरली जी म्हणजे AI जनरेटेड इमेजेस वगैरे जे आहेत त्याच्या महिला वगैरे तुम्हाला कॉल करते आणि तुम्हाला काही करायला सांगते आणि मग त्यानंतर तुमचा जे आहे तुमचा व्हिडिओ ते कॅप्चर करून मग तुमच्या फेसबुकमधले जे लोकांना हे करतात हा प्रकार जो हा बरेच दिवसांपासून चालतोय आणि बऱ्याच वेळा हे जे आहेत हे बाहेरच्या देशातून सुद्धा हा प्रकार चालतो. त्यामुळे असे प्रकार करू नयेत आणि आपण इंटरनेट वापरताना आणि या बाकीच्या सगळ्या हे वापरताना आपण अलर्ट राहावं हे जे आहे हे आपण प्रत्येकाने सांभाळलं पाहिजे. शेवटचा प्रश्न सर, या लोकांना डेटा पूर्ण मिळाला कॉलिंग आलेली माणसं त्यांना डेटा पूर्ण भेटायचा आहे तो कुठला बघा आपण जे आहे ना आपण मी तुम्हाला काय सांगतो आपण इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता आपण सिम कार्ड इथपर्यंत सापडलेलो आहे. हे जे ॲक्च्युअली कॉल करणारे लोक जे आहेत हे वेगळे आहेत. हे लोक कॉल करत नव्हते. हे लोक हे जे त्यांच्या इकोसिस्टीम मधले हे प्रोव्हायडर आहेत. हे सिम कार्ड पोचवतात या समजा 10 टोळ्यांना आणि मग ते जे आहेत ते लोक फोन करतात. सिम कार्ड पोचवतात